ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अश्विन पासून. तर आता इथे अश्विन मैनावतीचा हात धरून थांबलेला असतो आणि आता इथे सदाशिव नाटक करतो, लागलं का, दुखतंय काय म्हणून. तर आता इथे अश्विन म्हणतो, बघा यांचा हात, ऍक्सिडेंट झाला होता ना तुमचा, असं म्हणतो अश्विन. पण तुम्हाला तर कुठे साधं खर्चाटलं पण नाही, असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, असं म्हणतो अश्विन. जेव्हा हात खराच फ्रॅक्चर होतो ना, तेव्हा एका पेशंटला पेन सहन करणं खूप कठीण असतं, असं म्हणतो आता इथे अश्विन. आणि मी तर तुमचा हात अगदी फिरवला तर तुम्ही तरीही नॉर्मल आहात, असं म्हणतो आता इथे अश्विन. तर आता इथे सदाशिव म्हणतो, दुखतो का असं म्हणून नाटक करायला होतो तो मैनावतीला. तर आता इथे मैनावती म्हणायला लागते, दुखतोय तुटतो की काय असं वाटतंय, असं म्हणते आता इथे मैनावती. हो असं म्हणते प्रिया. नाही, ज्या डॉक्टरांनी तुमच्या हातावर उपचार केले त्यांना तर असं वाटलं नव्हतं, असं म्हणते प्रिया. तर आता इथे सगळ्यांना धक्का बसतोय, काय बोलते आता प्रिया म्हणून. कोण डॉक्टर, असं म्हणतो सदाशिव. काका, माझा नवरा डॉक्टर आहे, असं म्हणते आता इथे प्रिया. खूप हॉस्पिटल्सशी कनेक्टेड आहे. तुमची ही जी काय नाटकं आहेत ना, ती त्याच्यापर्यंत पोचतील हे तुम्हाला कळायला हवं होतं, असं म्हणतात इथे प्रिया. कसला मॅटर, असं म्हणतो इथे अर्जुन. एक मिनिट अश्विन, असं म्हणतो अर्जुन. हे काय चाललंय, असं म्हणतो तो. काय नाही जावय बापू, काय नाही, असं म्हणत असतो आता तो सदाशिव. तर आता इथे अश्विन म्हणतो, एक मिनिट काका, दादाने मला प्रश्न विचारलाय ना, असं म्हणतो अश्विन, तर मला उत्तर देऊ द्या, असं म्हणतो अश्विन. तर आता इथे अश्विन आपला फोन बाहेर काढतो. तर आता तो फोन बाहेर काढतो आणि त्याच्यावरती तो लावतो फोन डॉक्टर केदारला. हॅलो डॉक्टर केदार, मी डॉक्टर अश्विन बोलतोय, असं म्हणतात इथे अश्विन. माझा फोन स्पीकरवर आहे आणि माझे सगळे फॅमिली मेंबर्स तुमचं बोलता ऐकतायत, सो तुम्ही मला मगाशी जे काय सांगितलं ते परत एकदा सांगाल का, असं म्हणतात इथे अश्विन. तर आता इथे डॉक्टर केदार बोलत असतो बघा प्रेक्षक हो. सॉरी सर, असं म्हणत होतो. मला खरंच वाटलं होतं की ही सगळी मस्करी चालली आहे. माझ्या इंटर्नशिपमुळे ह्याच्या सगळ्यावर परिणाम नाही होणार ना, सॉरी सर, असं म्हणतो तो डॉक्टर केदार. तर आता इथे अश्विन म्हणतो, ते आपण सगळं नंतर बोलूया, आता जे काय घडलं ना ते सगळं खरं खरं सांगा प्लीज, असं म्हणतो इथे अश्विन. सदाशिव लोखंडे आणि त्यांच्या मिसेस माझ्याकडे आले आणि म्हणाले त्या बाईच्या हातावर प्लॅस्टर करून हवाय, असं म्हणतो तो. पण त्यांना काहीच झालं नव्हतं, असं म्हणतात तो डॉक्टर. तर आता इथे प्रिया खूप खुश होते बघा प्रेक्षक आणि सदाशिवची झोपच उडते. मी त्यांना सांगितलं की फ्रॅक्चर नसताना प्लॅस्टर नाही करता येणार, असं म्हणतो इथे डॉक्टर केदार. तर म्हणाले, हा एका मित्रावरचा प्रँक आहे, असं म्हणतो इथे तो. तर आता चेहरा पडतो बघा दोघांचाही, सदाशिव लोखंडे तिच्या बायकोचा. आणि मला पैसे ऑफर केले त्यांनी, मग त्यांना मी खोटं प्लॅस्टर करून दिलं, असं म्हणतो इथे तो डॉक्टर केदार. थँक्यू, असं म्हणतो इथे अश्विन. थँक्यू डॉक्टर केदार. पण असं जावय बापू, असं कोणीतरी काहीतरी बोलतंय आणि म्हणून आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवायचा का, असं म्हणून रडायला लागतो आता इथे सदाशिव. मी डॉक्टर केदार यांच्याशी वाद घालताना बघितलंय, कळलं, असं म्हणतात इथे अश्विन. आई, असं म्हणतात इथे सायली, तुम्ही का केलं तसं, असं म्हणतात इथे सायली. बाबा हो, तुम्ही तरी सांगा ना, असं का केलं तुम्ही, असं म्हणतात इथे सायली. हे बघा, असं म्हणतो अर्जुन, जे काय कारण असेल तर प्लीज खरं सांगा, असं म्हणतो अर्जुन पण. तर आता इथे मैनावती म्हणते रडत रडत, सायली बाळा काय सांगू आमच्या कर्माची कहाणी तुला, असं म्हणते आता इथे मैनावती. अगं पोरी, आम्हाला पैशांची गरज होती ग, असं म्हणते आता ती, म्हणून आम्हाला हे सगळं करावं लागलं, असं म्हणते मैनावती. तर आता सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक घरातल्या लोकांना. तर आता इथे सदाशिव पण म्हणतो, हो तरी मी हिला म्हणत होतो खोटापणा नको करूया आपण, काय ऐकलं नाही हिने, नाईलाज झाला हो आमचा, नाईलाज झाला, असं म्हणतो तो सदाशिव, आमच्या सोनालीच्या कर्जापायी. तर आता कळतच नाही प्रियाला काय चाललंय म्हणून. सोनाली, असं म्हणते कल्पना. सोनाली सायलीची 2 नंबरची बहीण, असं म्हणते आता इथे सदाशिव. आमच्या बाकीच्या पोरींच्या नशिबात लग्नाचं सुखच नाही हो. आमच्या सोनालीने घरासाठी कर्ज घेतला होता आणि आम्ही दोघांनी त्याच्यावर सह्या केल्या होत्या, पण तो कर्ज नाही फेडू शकलो आणि आता आता ते गुंड धमक्या देतात तो आम्हाला, असं म्हणत होता इथे तो. त्या दिवशी ते दुकानावर आले होते आणि म्हणाले तुमचं हे सगळं दुकान जाऊन टाकू, असं म्हणते आता इथे मैनावती. काय करायचं म्हणून रडायला लागते आता इथे परत मैनावती. तुम्हीच सांगा कुठे जाणार आम्ही, कुठून कर्ज फेडणार, असं म्हणते मैनावती. तर आता इथे प्रताप म्हणतो, अहो पण तुम्ही आमच्याशी बोलायचं होतं ना, आपण काहीतरी सोय केली असती, असं म्हणतो प्रताप. व्यायाकडून पैसे, असं म्हणून ड्रामा करायला लागतो आता सदाशिव. असला भयंकर विचार आमच्या मनात येणार नाही, असं म्हणतो तो. अहो, असं म्हणते सदाशिव, तुम्ही सगळे आमचं प्रेमाने एवढं करताय, आम्ही कोणत्या तोंडाकडे म्हणणार आम्ही की द्या आम्हाला पैसे द्या म्हणून, असं म्हणते आता इथे मैनावती. त्यापेक्षा आम्ही ह्या जमिनीतच काढून गेलो असतो, पण जावई बापू समोर हात पसरवायला नको म्हणून आम्ही, असं म्हणते आता इथे मैनावती. तर सगळ्यांना धक्का बसतो बघा प्रेक्षक हो. ते पैसे मागायचे नाहीत म्हणून ऍक्सिडेंटचं कारण सांगितलं तुम्ही, असं म्हणते अस्मिता. आणि अर्जुनने तुमच्या हाताच्या ट्रीटमेंटसाठी जे पैसे दिले होते ते तुम्ही कर्ज फेडायला वापरले, असं म्हणते आता इथे अस्मिता. तर आता ड्रामा करायला लागतो सदाशिव, ताई ताई म्हणून. काय सांगू, आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता हो, असं म्हणतो आता इथे सदाशिव. तर आता वाईट वाटतं अस्मिताला खूप हे ऐकून. बाबा तुमचा मार्ग योग्य नव्हता असं तुम्ही नव्हतं
नव्हतं करायला हवं होतं. काय गरज होती असं म्हणते सायली. हे बघ ऐक सायली, हे बघा असं म्हणते कल्पना, झालं ते झालं आता तुम्ही पुन्हा असं म्हणते कल्पना. 1 मिनिट असं म्हणते आता इथे प्रिया. झालं ते झालं असं म्हणते आता इथे प्रिया. नाही असं म्हणते आता इथे प्रिया. माझ्याकडून एक छोटी चूक झाली तर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली गेली. मग हिच्या आईने तर खोटा ऍक्सिडेंट उभा केला, खोटा प्लास्टर घातलं असं म्हणते आता इथे प्रिया सायलीच्या आईबाबांबद्दल, म्हणजे मैनावती आणि सदाशिवबद्दल, म्हणजे तिच्या साईबाबांबद्दल. तुमच्याकडून पैसे उकळले, इतक्या थापा मारल्या तरी झालं ते झालं असं म्हणते आता इथे प्रिया. पण पेगा प्रेक्षकही प्रियाचे साईबाबा असतात आणि तिला माहिती असतं. तन्वी असं म्हणतो इथे अर्जुन. तन्वी तुला मध्ये पडण्याची काही गरज नाही असं म्हणतो इथे अर्जुन. अशी कशी गरज नाही असं म्हणतो इथे अश्विन. हा अशी कशी गरज नाही असं म्हणतो अश्विन. अशी कशी गरज नाही असं म्हणतो तो. माझी बायको तर बोलणारच असं म्हणतो इथे अश्विन. तुम्ही सगळे सुभेदार स्वतःला खूप नाही समजता ना असं म्हणतो अश्विन. आता करा ना मग न्याय हा असं म्हणतो इथे अश्विन. तन्वी एक खोटं बोली म्हणून तिला तुम्ही घराबाहेर काढला लगेच. मग ह्या दोघांच्या गुन्ह्यासाठी मी आता काय शिक्षा देणार आहात, काय शिक्षा देणार तुम्ही असं म्हणतो इथे अश्विन सगळ्यांना. तर आता इथे ड्रामा करत असतात सदाशिव आणि मैनावती. अश्विन तू कुठलाही संबंध कुठेही जोडू नकोस असं म्हणतो इथे प्रताप. तो काही चुकीचं बोलत नाहीये बाबा असं म्हणते आता इथे प्रिया. ह्या खोट्या माणसांना तीच शिक्षा झाली पाहिजे जी ह्या घरच्या सुनेला झाली होती असं म्हणतात इथे प्रिया. माझा हात धरून फरफडत मला घराबाहेर काढलं होतं ना असं म्हणतात इथे प्रिया. आता ह्या मैनावती आणि तिच्या ह्या नवऱ्याला हात धरून फरफडत बाहेर काढणार असं म्हणते प्रिया. प्रिया अगं काय बोलतेस तू हे असं म्हणतात इथे सायली. अश्विन तुझ्या बायकोला सांग की सायलीचे वाई वडील आहेत हे, त्यांच्याबरोबर जास्त बोलायचं नाही असं म्हणतात इथे अर्जुन. मी आता कोणाचं काहीच ऐकणार नाही आहे. फ्रॉड माणसांना मी घराबाहेर काढणार असं म्हणते प्रिया. पैशासाठी नाटकं सुरू आहे त्यांची असं म्हणते प्रिया. जशी मुलगीच असलेच तिचे आईबाबा ढोंगी चालते वा म्हणून आता घराबाहेर काढून फेकून टाकते बघा प्रेक्षक प्रिया त्या दोघांना. आणि मागे वळून सुद्धा बघायचं नाही असं म्हणते आता प्रिया मैनावती आणि सदाशिवला. तर आता इथे त्यांना बाहेर फेकून जाते प्रिया आतमध्ये. तर आता इथे तेवढ्यातच पूर्णाजी येतात बघा प्रेक्षक आणि आता ते बघतात सायलीच्या आईबाबांना बाहेर फेकलेलं. म्हणजे आता प्रियाचे साईबाबा असतात ते, पण प्रिया त्यांना आईबाबा मानत नाही ना मुद्दाम, कारण ते गरीब असतात. तर आता प्रियाच्या आईबाबांना म्हणजे सायलीच्या आईबाबांना जे समजत असतात सगळेजण, तर आता त्यांना पूर्णाजी येते आणि त्यांना बघते पडलेला हताश होऊन खाली. तर आता प्रियाचेच आईबाबा म्हणजे सायलीचे आईबाबा बघतात आता पूर्णाजीकडे आणि आता इथे पूर्णाजी सुद्धा बघतात त्यांच्याकडे. म्हणजे आता इथे बघा प्रेक्षक नवीन पूर्णाजी आलेल्या आहेत. म्हणजे रोहिणी हट्टांगडे आता हा रोल प्ले करत आहेत, कारण जुन्या पूर्णाजी ह्यांची डेथ झाल्यामुळे. तर आता इथे सायलीच्या आईबाबांना हात लावते आता पूर्णाजी आणि आता त्यांना उभं करते. तर आता त्या दोघांना आत घेऊन जाते पूर्णाजी. तर आता इथे प्रियाच्या खांद्यावर हात ठेवते पूर्णाजी आणि आता ती प्रिया जेव्हा बघते पूर्णाजीला, तर आता पूर्णाजी कानाखाली वाजवते प्रियाच्या जोरात बघा प्रेक्षक आणि सगळेच बघतात. ते अर्जुनला खूप आनंद होतो बघा प्रेक्षक पूर्णाजीने कानाखाली मारल्यामुळे. तर आता सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालेला असतो पूर्णाजींना बघून. तर आता इथे पूर्णाजी म्हणजेच नवीन पूर्णाजी जे आल्यात ते आता बघतात प्रियाकडे. हे सुभेदारांचं घर आहे असं म्हणतात इथे पूर्णाजी. इथे मोठ्यांचे पाय धरले जातात, ओढले जात नाहीत असं म्हणतात इथे पूर्णाजी. पुन्हा असं वागलीस तर मी आणि माझ्या दोन्ही सुना मिळून तुला घराबाहेर काढू असं म्हणतात इथे पूर्णाजी. आणि मागे वळून सुद्धा पाहणार नाही असं म्हणतात इथे पूर्णाजी. तर आता इथे सायली म्हणते पूर्णाजी आहो माझ्या आईबाबांना हिने. तर आता इथे पूर्णाजी म्हणते मला दिसलंय सायली सगळं, पण ही पूर्णाजी जिवंत असेपर्यंत तुझ्या आई वडिलांचा अपमान इथे होऊच शकत नाही असं म्हणते पूर्णाजी. मैनावती सदाशिव असं म्हणते पूर्णाजी घरात या, चला सगळे घरात असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता दोघांनाही घरात घेते बघा प्रेक्षक सायली परत. तर आता इथे अश्विन बाहेर जातो प्रियाला बघायला. तर आता इथे अश्विन बाजूला येऊन थांबतो प्रियाच्या. तर आता इथे अश्विन बघतो प्रियाकडे. तर आता इथे तो तिला सांत्वना देतो आणि आत चल म्हणतो. तर आता इथे अश्विन आणि प्रिया सुद्धा आत येतात बघा घराच्या. तर आता इथे दुपारच झालेली असते बघा प्रेक्षक जेव्हा पूर्णाजी आलेल्या असतात. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवले परत. तर आता इथे अश्विन आणि प्रिया मात्र घरामध्ये येतात. तर आता इथे पूर्णाजी थांबलेली असते. तर आता प्रिया म्हणते पूर्णाजी तुला माहित नाही आहे काय. तर आता इथे पूर्णाजी म्हणते तुझ्याकडून आता माझ्या कुठल्याच अपेक्षा उरलेल्या नाही असं म्हणते आता इथे पूर्णाजी. पण तरीही प्रत्येक वेळेला तू एक एक करून खालची पातळी कशी काय गाठू शकतेस ग असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता इथे पूर्णाजी पुढे म्हणतात की तुला का वाटलं असं म्हणतात पूर्णाजी मी घरात नाही म्हणून तू मन मागणेन तसं वागशील असं म्हणते पूर्णाजी. तू मोठ्यांचा मान ठेवत नाहीयेस हे मी आधीच बघितलं होतं असं म्हणते पूर्णाजी. पण आज सायलीच्या आई वडिलांना धक्के मारून घराबाहेर काढण्यापर्यंत मजल गेली तुझी असं म्हणते आता इथे पूर्णाजी. तर आता प्रिया का बोलू शकत नाही. तू अगदी वेळेतच आलीस पूर्णाजी असं म्हणतो आता इथे प्रताप. ह्या तन्वीचं वागणं हाताबाहेर चाललंय, ही कुणालाच चुगारत नाही आहे असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे प्रियाला काय बोलायलाच येत नाही बघा प्रेक्षक. ती आपल्या आईबाबांना चुलत नाही, ती तुम्हाला काय झुलेल असं म्हणते आता इथे पूर्णाजी.
माझा तर ह्यावरून विश्वासच उडालाय तन्वी असं म्हणतात इथे पूर्णाच्या, की तू माझ्या प्रतिमाची मुलगी आहेस म्हणून असं म्हणतात इथे पूर्णाची. प्रतिमा आणि रविराजचा एकही गुण तुझ्यात आलेला नाही असं म्हणते पूर्णाची. अगं पूर्णाची, निदान ऐक तरी असं म्हणते प्रिया, एक अक्षरही बोलू नकोस असं म्हणते पूर्णाची. आज मला लाज वाटतेय की मी तुला माझी नात मानलं असं म्हणते इथे पूर्णाची. ना मी तुमच्यावर संसार करू शकलो ना मधुभाऊ असं म्हणते इथे पूर्णाची. तुला वयाचा मान राखता येत नाही, नात्याची किंमत करता येत नाही असं म्हणतात इथे पूर्णाची. रविराज आणि प्रतिमाच्या रक्ताला लाज आणलीस तू असं म्हणतात इथे पूर्णाची. सुभेदार आणि किल्लेदारांच्या नावाला कलंक आहेस तू असं म्हणतात इथे पूर्णाची. तुझं सदैव असं म्हणतात इथे पूर्णाची. म्हणून आमचा नातू तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो असं म्हणतात इथे पूर्णाची. आणि त्या आंधळ्या प्रेमापायीच तू आज ह्या घरामध्ये नाचून म्हणून मिरवतेस. तुझ्या मर्यादा ओळख तन्वी असं म्हणतात इथे पूर्णाची. आमच्याच घरात आमच्याच पाहुण्यांचा अपमान करून आमच्या संयमाची परीक्षा पाहू नकोस तन्वी असं म्हणतात इथे पूर्णाची. यापुढे प्रत्येक शब्द बोलताना विचार कर तन्वी, की कल्पना आणि साहिली हे कसं बोलल्या असत्या. प्रत्येक वेळी विचार कर कसं कल्पना आणि सायली ह्यांनी कसं केलं असतं असं म्हणतात इथे प्रेक्षक हो पूर्णाची. तरच तुझी ह्या घरात डाळ शिजेल, नाहीतर तो दिवस दूर नाही की मी आणि माझ्या या दोन्ही सुन्हा तुला हात धरून घराबाहेर काढू असं म्हणतात इथे पूर्णाची. तर आता इथे सगळ्यांना दाखवलंय शॉक झालेलं, आणि आता आम्ही तुला वळून सुद्धा बघणार नाही असं म्हणतात इथे पूर्णाची. त्या दिवशी आम्ही अश्विनचाही विचार करणार नाही असं म्हणतात इथे पूर्णाची. म्हणजे शेवटी सायलीच आदर्श असं म्हणतात इथे प्रिया. हिचे आई बाबा खोटं बोलतात, तुमच्याकडून पैसे उकळतात, आता त्याच्यातून मी धडे घ्यायचे असं म्हणतात इथे प्रिया. अगं तू तरी असं वागू नकोस प्लीज असं म्हणतात इथे अश्विन. ते खोटेपणा करता तर त्या खोटेपणाबद्दल तन्वीने बोलायचं पण नाही का असं म्हणतात इथे अश्विन. का करतेस तू असं असं म्हणतात इथे अश्विन. जाऊ दे अश्विन असं म्हणतात इथे प्रिया. ह्या घरात आपल्याला न्याय मिळेल असं वाटत नाही मला असं म्हणतात इथे प्रिया. न्याय अन्यायाच्या गोष्टी तुझ्या तोंडी शोभत नाहीत तन्वी असं म्हणतात इथे पूर्णाची. तुझे पाय कुठल्या चिखलात रुतले ते बघत असं म्हणतात इथे पूर्णाची. जी कोर्टात 2 वर्ष सतत खोटं बोलते, आपल्या मानसपित्याला न केलेल्या खुन्यात अडकवते, शिखरेसारख्या गुन्हेगाराला साथ देते, आपल्या नंदेच्या बाळाच्या जीवावर उठते असं म्हणतात इथे पूर्णाची. सायलीचं नाक कापण्यासाठी घरातला दागिना चोरते, स्वतःच्या आईला मुद्दाम चुकीची औषधं देते असं म्हणतात इथे पूर्णाची. आगीला घाबरणाऱ्या आपल्या आईच्या समोर आग पेटवून आत्महत्याच्या धमक्या देत घरात प्रवेश करते असं म्हणतात इथे पूर्णाची. तिनं ह्या घरात ह्या अन्नपूर्णा सुभेदाराला ज्ञान शिकू नये असं म्हणतात इथे पूर्णाची. आता आपल्या खोलीत जा असं म्हणते पूर्णाची, आणि शांतपणे विचार कर ह्याचा असं म्हणते पूर्णाची प्रियाला. म्हणजे तुझं वागणं कुठे चुकतंय ते असं म्हणतात इथे पूर्णाची. आणि बाकी सगळे बघत असतात बघा प्रेक्षक प्रियाकडे. आणि यापुढे वावरताना नजर खाली ठेवायची असं म्हणतात इथे पूर्णाची, कारण आता मी या घरात आली आहे असं म्हणते पूर्णाची. तर बघा प्रेक्षक हो जा असं म्हणते पूर्णाची. तर आता इथे प्रिया आणि अश्विन मात्र आपल्या खोलीमध्ये जातात. आणि आता हो बावळट अश्विन तर मागे मागे जातोच ना प्रियाच्या. तर आता प्रिया जाते तर तो पण जातो बघा प्रेक्षक. आणि बाकी सगळे घरातले लोक आता थांबलेले असतात घरात. आणि आता सदाशिव आणि त्याची बायको म्हणजे मैनावती सुद्धा आलेले असतात घरामध्ये आता सुभेदारांच्या घरात. तर आता इथे प्रिया आपल्या खोलीमध्ये बसलेली असते, आणि आता अश्विन सुद्धा तिथे बसलेला असतो. हे सुभेदारांचं घर आहे, इथे मोठ्यांचे पाय धरले जातात असं म्हणून कानाखाली वाजवलेली असते ना पूर्ण आजीने. हे सगळं आठवतं आता प्रियाला, आणि तिला वाईट वाटत असतं बघा प्रेक्षक हो. आणि कसं तिला घराबाहेर काढण्याच्या गोष्टी केलेल्या असतात पूर्ण आजीने, हे सगळं आठवतं तिला. तर आता इथे अश्विन बघतो प्रियाकडे. तर आता तो म्हणतो तन्वी असं म्हणतो इथे अश्विन, तू जे केलंस ना असं म्हणतो अश्विन, ते अगदी करेक्ट केलंस असं म्हणतो इथे अश्विन. त्या सायलीच्या आईबापांना इथे ठेवून काय फायदा नाही, त्यांची लायकी नाही या घरात राहायची असं म्हणतो इथे अश्विन. मग करून काय फायदा झाला माझा असं म्हणतात प्रिया. शेवटी ती सायली जिंकली असं म्हणते प्रिया. त्या ऐन वेळेला पूर्ण आजी म्हणून असं म्हणतो इथे अश्विन. तिला आपल्यालाच आपली किंमत दाखवून दिली, आणि तिचे आईबाबा मानाने इथे राहत आहेत, आणि आम्ही थोबाडीत मारल्यासारखं घरात बसलोय तिथे आपल्या खोलीमध्ये असं म्हणतो अश्विन. मी खरंच थोबाडीत खाल्ली आहे अश्विन असं म्हणतात इथे प्रिया. आय एम सॉरी तन्वी असं म्हणतो इथे अश्विन. खरंच सॉरी असं म्हणतो इथे अश्विन, मला नाही थांबवता आलं ते असं म्हणतो अश्विन. तुला लागलं का तन्वी असं म्हणतो इथे अश्विन. अशा वेळेला गालापेक्षा जास्त मनावर वळ उमटतात असं म्हणतात इथे प्रिया. पण आता मला सवय झाली आहे ना ह्याची असं म्हणतात इथे प्रिया. तर आजचा भाग इथे संपतो. बघा तर एकामध्ये काय आहे ते. मी आईबाबांना आणते, ते गेस्ट रूम मध्ये आहेत असं म्हणतात इथे सायली. आणि आता ती जाते बघा प्रेक्षक तिच्या आईबाबांना बोलवायला. तर आता इथे टेलरबाई म्हणत असतात, आम्ही इथे दिवस टिकू असं वाटत नाही, आता आपण लवकरात लवकर मोठा डल्ला मारायलाच हवा असं म्हणतात इथे प्रियाची आई.
आता चान्स मिळाला तर नक्की मोठा डल्ला असं म्हणत होता इथे सदाशिव. तर आता तेवढ्यात सायली आलेली असते तिथे. तर ती ऐकते का नाही बोलणं काय माहीत. संधी गेली एक म्हणून काय झालं त्या घाणेरड्या माणसांना मी आपलं घर पोखरू देणार नाही असं काहीतरी करेन ना की सायलीचे ते खोटारडे आई बाबा या घरातून निघून जातील असं म्हणतात इथे प्रिया. तर आता रिकॅप सुद्धा इथे समजा प्रेक्षक आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा.